आज बोलायला होता ॲमेझॉनहून लाईट चेक करायचा होता तर गेलो साजिद दादावर. साजिद झाले म्हणून रे बा बसून निघाल्यावर आम्ही निघालो धरणाच्या रस्त्यानं. धरणाचं बांधकाम चालू झालं म्हणून चला म्हणून पाहिले म्हणून आपण त्याच्या कामाला तर नाही पण पाहिले काय होते आपल्याला. चला म्हणून धरणावर लय दिवसाचं गेलो नाही फोटोशूट करायला. चला मग निघालो पोट्ट्यासोबत. पोट्टे म्हणत काय म्हणे जंगलातून जावं लागते झुडपं हात म्हणे. मी चालणार आहे म्हणून काय बम झुडपं होते काटे कुटे म्हणजे पूर्ण जंगल आहे. म्हणजे धरण नाही म्हणत आमच्या इकडे उमा बॅरेज प्रकल्प नाही आहे ते जंगल आहे जंगल मोतका कुवा. आणि माझ्या गावाजवळून धरणं समजा 2 का 3 किलोमीटर आहे. मग आम्ही पोहोचलो धरणाची भेट बघा लहान दिसते पण तिथं गेल्यावर एवढी मोठी आहे म्हणजे मोठी आहेच ते. मग निघालो समोर काटे नव्हते पूर्ण सप्पा केला पहिलचा आणि आता जर दाखवलं ना तर टोटल सप्पा केला त्यांनी. मग काय नदीजवळ गेलो नदीच्या इकडे पाहिलं तर कोणीच नाही दिसलं. मग म्हणून आमच्या बाब्याला म्हणून अरे म्हणून मामा कुठे गेले पोट्टे. मामा म्हणे ते तिकडे आत म्हणे चल आणि एक हे आहे की म्हणजे टोटल इंजन गाड्या गेल्या टोटल खराब झालेलं आहे. का झालेलं आहे की बांधकाम 2012-13-2000 मधलं बांधकाम आहे ते आतापर्यंत बंद होतं आणि आता चालू होणार आहे ते. हे बघा ट्रक किती लाखाचा असेल तरी बंद आहे आणि क्रेन मशीन मोठीच्या मोठी हाईट आहे पूर्ण त्याच्यामधलं सामान चोरी गेलेलं आहे. तुम्हाला दाखवतो पुढे. मामा म्हणे काय रे भाषा म्हणे मी खाली राहतो म्हणे मी नाही येत म्हणे वर. मी ठीक आहे मामा. तर मी तुम्हाला एवढं सगळं एका ब्लॉगमध्ये सांगू शकत नाही तर याचा पार्ट 2 लवकरच येणार आहे. त्यासाठी फॉलो करून घ्या. चला तर बाय पब्लिक.